इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। अलीकडेच वांद्रापाडा येथील शाळकरी मुलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला करीत चावा घेत तिला गंभीर खोलवर इजा करीत जखमी करण्याची घटना घडली होती। त्याच अनुषंगाने अंबरनाथ शहरात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून त्याच अनुषंगाने अलीकडेच झालेल्या जनरल बॉडी सभेमध्ये भटक्या कुत्र्याचा प्रश्न मांडून देखील पालिका प्रशासनाच्या माध्यमातून कोणतीच ठोस कारवाई न केल्याच्या अनुषंगाने आक्रमक होत वांद्रापाडा प्रभागाचे स्थानिक शिवसेना नगरसेवक तथा ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांच्या माध्यमातून त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह मंगळवार दिनांक 25 मार्च 2026 रोजी पालिका प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात कुत्रे पकडण्याची जाळी घेत अनोख्या पद्धतीने निषेधात्मक संताप व्यक्त करीत तीव्र अनोखे आंदोलन करण्यात आले। तसेच स्वच्छता विभागाअंतर्गत असणारे अधिकारी तसेच कर्मचारी यांची झाडाझडती घेत त्यांना शिवसेना नगरसेवक विकास हेमराज सोमेश्वर यांच्या माध्यमातून फैलावर घेण्यात आले। तसेच अलीकडेच झालेल्या जनरल सभेमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न उपस्थित करून देखील पालिका प्रशासनाच्या माध्यमातून कोणतीच अपेक्षित कार्यवाही न झाल्याने सदर वांद्रापाडा येथील शाळकरी मुलीवर झालेल्या कुत्र्याने गंभीर चावा घेत हल्ला केल्याची घटना घडल्याची संतप्त प्रतिक्रिया देताना पालिका प्रशासन श्वान दंशाच्या माध्यमातून एखाद्याचा मृत्यू होण्याची वाट पाहत तर नाही ना, असा औपरोधिक सवाल वांद्रापाडा प्रभागाचे शिवसेना नगरसेवक विकास हेमराज सोमेश्वर यांनी पालिका प्रशासनासमोर उपस्थित केला। तसेच संपूर्ण अंबरनाथ शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न तसेच त्यांच्या निर्बीजनीकरणाबाबत पालिका प्रशासनाच्या माध्यमातून अपेक्षित ती योग्य कारवाई न झाल्यास शिवसेनेच्या माध्यमातून आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळेस वांद्रापाडा प्रभागाचे शिवसेना नगरसेवक तथा ज्येष्ठ शिवसैनिक विकास हेमराज सोमेश्वर यांनी पालिका प्रशासनाला दिला। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। तुम्ही कुत्रा काय पकडत नाही आमचे, आम्ही तुम्हाला पकडायला आलो। असायची गोष्ट नाही साहेब, एवढा मोठा मास्क काढला त्या बाईचा त्या मुलगीचा। आम्ही जीबी मीटिंगला तुम्हाला सांगून थकलो, कुत्रा उचला तुम्ही कुत्रा अहो आज उचलते वरती असो किंवा लेखी तक्रारी जे असेल ते पाठवतो त्यांना। मी तुम्हाला काय बोलतो, जनरल बॉडी मीटिंग मध्ये हा विषय झालेला की नाही, त्यामध्ये आम्ही काय मी पण बोललो की आमच्या विभागातून कुत्रे उचला। किती दिवस झाले जीबी होऊन? आता 10 दिवस झाले। काल त्या मुलीला कुत्रा चावल्यानंतर तुम्ही तिथं माणसं पाठवताय, एवढं मोठं धाव आहे त्या मुलीला। तुमच्या मुलीला तुमच्या बहिणीला कुणाला चावलं तुम्ही काय केलं असता? नगरपालिकेने काय मदत पुरवली त्याला? काहीच नाही। इव्हन छाया हॉस्पिटलने घेतलं नाही त्याला। आम्ही बांधून देऊ ना साहेब, तुमच्या ऐसा लोकांना मी सोडणार नाही माझ्या वाड्यातून। हे मुकादम येतात तिथे इन बिन करून पटेली करतात तिथे मुकादम, त्याचं काम आहे का ते इन बिन करून निघतो तिथं एरियात गाडी घेऊन 4 मुकादम बाहेर निघायला वेळ नाहीये। एक नगरसेवक जीबीला ओरडून बिंबी पर्यंत ओरडतोय ते कुत्रे पकडा तुम्ही, मांस मच्छी मटण जे तुम्ही रस्त्यावर कापताय त्याला तुम्ही नोटीस द्या। तुम्ही एसी तर तुमचं हालत नाही मी काय करणार तुम्हाला सांगतो, मी सगळे एसआय लोक आता एजीपीला घेऊन येणार काम ऐकत नाही। मी सगळ्या एसआय लोकांना मेसेज करतो, तुम्ही याचे अधिकारी आहे, तुम्ही त्यांना नोटीस देऊ, यांना नोटीस द्या, यांना कामातून करा ना, बरतरफ करा ना त्यांना। नाही तर मी सगळं अहवाल देऊन टाकतो। इथं एसी तुम्ही तर बाहेर निघत नाही लोक, त्या जीबी मध्ये ओढून थकलो आम्ही की हे काम करायचं तुम्हाला। काय केलं तुम्ही लोकांनी? काहीच नाही। आज 10 दिवस झाले। ते प्लास्टिक बंदीच्या संदर्भात वारंवार सांगत असतो की हे करा अध्यक्ष मॅडम, मला काय कामाचे ते थंब लावतात, घरी जाऊन झोपतात ते लोक। आणि जे बिचारे ज्याची वशिला नाही तो झाडू मारतोय, ज्याचा वशिला तो एसी मध्ये बसलाय। हे 2 दिवसात सगळं करायचंय। हे आपले जे आहेत, मला बघा कुठले जाती धर्माशी नाही घेऊन देणं। मी काय माझं काय म्हणणं आहे, जसं उल्हासनगर कल्याण विभागामध्ये जैसे उल्लासनगर कल्याण में कैसे मटन मच्छी सब अंदर काटते, कांच लगा होता है, बाकायदा लाल कपड़ा लगा हुआ। यहाँ कुछ कायदा कानून नहीं है, ये बिंदास रोड पे काट रहे, बिंदास रोड पे बेच रहे। तुम्हारे धंधे से हमको कुछ लेने देना नहीं है, तुम करो, तुम्हारा धंधा है, तुम्हारे पेट पे हमको नहीं आना है। मगर जो रूल है जो है उसका तो फॉलो करो। ये अंबरनाथ में कोई प्रकार का कायदा नहीं रहा है, ना कुछ कानून रहा है। एसआय लोक सगळ्यांना नोटीस बनवून टाका, एक कॉमन सगळी प्लास्टिक बंद तिकडे इन्कारा राखून टाका, तिकडचे सगळे येते कुत्रा ठेवू नका, सगळे तिकडचे यांच्या एरियातले किती आणले त्याला सांगा, तो म्हातारे कुत्रा उचलणार नाही, कुत्री उचलणार नाही, सगळे उचला लावा त्याला। सगळे 16च्या 16 तर उचलले, अजून कुठले राहिले असेल तर ते सगळे उचलून मला आज रिपोर्टिंग पाहिजे तिकडचं।
आम्ही पण आता काम त्याला चावलेलं एवढं मोठं घाव आहे तिथं. आम्ही काय म्हणतो, एक एकच काम आहे. आम्ही आता जे चालू आणि बांधून ठेवणार साहेब तुमच्या ऐसा लोकांना मी सोडणार नाही माझ्या वाड्यातून. जाऊ साहेब. हे मुकादम येतात तिथं इन बिन करून पटेली करतात तिथे मुकादम. त्याचं काम आहे का ते इन बिन करून निघतो तिथं एरियात गाडी घेऊन. 4 मुकादम एके हजर शेटला दिले तुम्ही लोकांनी. काय करणार मला सांगा. सामान्य बांधले केलं तर परत तिकडं राज्य हे करतात. मी स्वतः कमी तुम्ही केलं. त्या मुख्याधिकाऱ्याला सीधा कंप्लेंट करा. असं झालंय साहेब म्हणून. तुम्ही आता बोलता ते सरळ लेखी कंप्लेंट करून अरे तुम्ही लोकप्रतिनिधी नगरसेवकांचं ऐकत नाही मग तुम्ही सामान्य जनतेचं काय ऐकणार आहे. आम्ही सकाळपासून कुठे बघतोय. सकाळी 6ला बाहेर निघलो अजून घरी गेलो नाही. याच कपड्यावर फिरतोय. तुम्हाला हे काय कुठली तरी एक घटना घडली पाहिजे तेव्हा नगरपालिका जागा होतो. तोपर्यंत नगरपालिका जागाच होत नाही. तिथं तुम्ही जाऊन त्या नगरपालिकेतर्फे काय मदत करताय त्याला मदत करा जाऊन त्या मुलीला. भयंकर चाललेलं आहे. आणि त्याचं लगेच स्टरलायझेशन करायला त्या डॉक्टरला बोलवा आणि रोजची यांच्याकडची मोहीम यांचा प्रभाग घ्या पहिली आणि यांच्याकडचं एकही कुत्र ठेवू नका. काय जे असेल ते ज्याची कोणाची कंप्लेंट येईल ज्याला कोणाचा फोन येईल कोण अडवायचं ते बघू त्याला बघता येईल. काय FIR करून टाकायचं पुन्हा दाखल करून टाकायचं. आता मागच्या 10 दिवसापूर्वी जी बी मीटिंग झालेली त्या मीटिंग मध्ये हा कुत्रा विषय श्वान प्रेमी जे आहेत त्यांचा विषय ते चर्चा झालेली की शहरामध्ये जे भटक्या कुत्रे आहेत त्यांना तुम्ही उचलून त्याच्यावर जे ऑपरेशन करतात ते घेऊन तुम्ही त्याला परत वाढत सोडा. आज 10 दिवस झालेत. एकही कुत्रा शहरामध्ये या लोकांनी उचललेला नाहीये. काल वांद्रापाडा या विभागामध्ये एखादा छोट्याचा मुलगी शाळेतून परत येत असताना त्याला कुत्र्याने चाव घेतलाय. चाव म्हणजे एवढं भयंकर घेतलंय की एवढा मोठा मास्क त्याच्या हातातून काढलेला आहे. तर आज त्या लोकांनी त्या मास्क बघून त्या लोक तिथं कारवाईसाठी तिथे पाठवले लोकांना. तर माझं यांना त्यासाठी इथं झाडी यासाठी घेऊन आलो की कुत्र त्यांना सापडत नाही तर मला अधिकारी तर सापडणारच आहे. तर त्याला झाडीमध्ये बांधून घरी घेऊन जाणार होतो या लोकांनी. हे लोक काय सिरियसपणे घेत नाही आरोग्य विभागाने. आरोग्य विभाग काय नगरपालिका पूर्ण जेवढं प्रशासकीय बसलेत का काहीच कामाचे राहिलेले नाही. जोपर्यंत अंबरनाथ शहरामध्ये एखादी मोठी घटना घडत नाही तोपर्यंत लोक जागा होत नाही. आज त्या महिलेला एवढं मोठं चाव घेतलेल्या मुलीला पण त्यासाठी काही हे अधिकारी इथून काही बाहेर निघाले नाही. सकाळी 6 वाजेपासून त्या वांद्रपाडा विभाग मला जर रात्री समजलं तर त्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपद्वारे मी ग्रुपमध्ये पण पाठवलं मुख्याधिकारी साहेबांना पण पाठवलं आणि सकाळी 6 वाजेपर्यंत मी स्वतः त्या वारामध्ये फिरतो. आणि जी महिला जे मुलगी आहे त्याची आर्थिक परिस्थिती कमी असल्यामुळे त्याला माझ्यातर्फे आर्थिक मदत पण त्याला केलेली आहे. आणि यापुढे त्याला जे सेंट्रल हॉस्पिटलचं काम त्याच्यावर जे उपचार चालू आहे त्यामध्ये लागणारी मदत देखील आपण करणार आहोत. सकाळपासून आजपर्यंत आतापर्यंत म्हणजे 6 वाजेपासून ते आता 12 साडेबारा होत आहेत. 16 ते 17 कुत्रे तिथून उचलण्यात आलेले आहेत. पण ते 16-17 कुत्रे तेव्हा उचलतायत जेव्हा हे सगळं काही प्रकार घडतो. अनिश्चित प्रकार घडलेला अंबरनाथमध्ये एवढा मोठा चाव त्याला घेतलेला आहे. पण हे काय अधिकारी इथून AC लावलेत एसी मध्ये बसलेले असतात बाहेर काही ते निघत नाही. एक हाजिरी शेडला त्याला कोणी 4 मुकादम देत काहीच कामाचं नाही. त्यावर एक SI असतो आणि त्यावर हे तायडे साहेब आहेत. म्हणजे इथं बसून ते लोक फक्त कोण येतोय कोण जातोय आपली हाजरी घ्यायची पगार घ्यायचं निघून जायचं. यावर काय मुख्याधिकाऱ्याचं लक्ष नाही काय आपल्या नगराध्यक्ष मॅडमचं सुद्धा यावर लक्ष नाही. आपली हेच मागणी आहे की शहरामध्ये जेवढे भटके कुत्रे आहेत आणि जर्नल बॉडी मिटिंग मध्ये ज्या नगरसेवकांनी आपल्याकडे 59 नगरसेवक जेवढ्या नगरसेवक काही मागणी केली असेल त्यावर तुम्ही शहरासाठी काम करा ना. जे नगरसेवक मागणी करतायत तर काहीतरी शहरांसाठी असेल ना. आता मी त्या टायमाला या कुत्र्या विरोधात मी पण बोललेलो. त्यानंतर या आपल्या सिग्नलकडे महात्मा गांधी सिग्नल मटका चौकाचा सिग्नल आणि इकडं पोलीस चौकी जुना पोलीस चौकी समोर सिग्नल तिथं तुम्ही मला अक्षरशः लेप मारता येतच नाही आपल्याला. इथं भयंकर टपऱ्या आहेत आणि या बाजूला रेतीवाले गाडी सर्व्हिस वाले बिंदासपणे त्या लोकांनी रेती बाहेर ठेवलाय. सिमेंटचे गोळे इकडे तिकडे ठेवतायत रस्त्यावर थांबून. ज्या दिवशी सिग्नलवर लेप मारताना एखादा मोठा ऍक्सिडेंट होणार त्याच दिवशी हा मुख्याधिकारी तिथे जाणार आणि त्याची तपासणी करणार. इथून काय अतिक्रमणचे विभाग बाहेर जात नाही का आरोग्य विभागाला जात नाही. अतिक्रमणला विचारलं तर आरोग्यवाले बोलतात. आरोग्यवाले बोललं की अतिक्रमणवाले बोलतात. एकमेकांना ढकलाढकलीचं काम चालू. तिथं पडलेली रेती आजही पडलेली आहे. तिथं उभा राहिला टेम्पो आजही उभा राहिलेला आहे. तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे. जर यांना आमची प्रेमाची भाषा समजली नाही तर यांना अंबरनाथ शहरामध्ये फिरू देणार नाही. इंजेक्शनसाठी कालच माननीय आमदार साहेबांनी एक पत्र जिल्हाधिकारी यांना पाठवलेलं आहे की आपल्याकडे ज्या इंजेक्शनची कमतरता आहे
ते तुम्ही लवकरात लवकर इथे पूर्ण करण्यात यावी. उल्हासनगरमध्ये आपल्याकडे सध्या इंजेक्शन आहे. या चाळीस हॉस्पिटलमध्ये त्यांना एक रोजचा एक आकडा दिलेला आहे, 10 इंजेक्शन किंवा 15 इंजेक्शन किंवा 17 इंजेक्शन. कुत्र्यांची संख्या एवढी वाढलेली आहे की दिवसानुदिवस ते कुत्रे चावण्याचा प्रकार वाढत चाललेला आहे. तर माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आमदार साहेबांनी पत्र देऊन जास्त इंजेक्शन मागवण्यासाठी पत्र तिथे दिलेलं आहे.